सगळ्यांना नमस्कार. आजची मी रेसिपी बनवणार आहे, तिचं नाव आहे दही भेंडी. ही खूप जणांनी बनवली असेल, मी फर्स्ट टाईम ट्राय केली आहे आणि मी सुद्धा कुठे ना कुठे बघून ही मी केलेली आहे. तर मी तुम्हाला ते दाखवते की मी कशी बनवली होती ती. खूप सोप्या पद्धतीने मी बनवली. सगळ्यांमधले जेवढे म्हणजे मी बघितले होते ना, तर त्यातलं थोडं थोडं सगळं मी बघून ट्राय मारलं आहे. आता तुम्ही बघा की ही कशी बनते ती. सगळ्यात पहिल्यांदा मी भेंडी घेतलेली, ज्याला मी स्वच्छ धुवून पुसून ठेवली होती आणि त्याचे छोटे असे तुकडे केले आणि त्याला मधून एक चीर दिली. ती चीर दिलेली भेंडी जी आहेत ना, ती मी आता बाजूला ठेवली आहेत. आता मी एक कढईमध्ये तेल पहिलं गरम केलं आणि त्याच्यामध्ये ती जी सर्व भेंडी आहेत ना, ती व्यवस्थित चांगली फ्राय केली. थोडंसं मीठ टाकलं होतं आणि त्याला व्यवस्थित चांगली मी परतून घेतलेली. त्याच्यानंतर ती भेंडी बाजूला करून त्याच कढईमध्ये मी पहिल्यांदा थोडंसं जिरं, थोडं हिंग आणि आता कांदा टाकून चांगला फ्राय केला आहे मी. कांदा फ्राय थोडासा झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला आहे आणि दोन्ही व्यवस्थित फ्राय करून घेतलेत. आता काय आहे ना, खूप जणं याच्यामध्ये कोणतेही मसाले न टाकता डायरेक्ट सर्व दही घेऊन त्याच्यामध्ये मसाले ॲड करतात. पण मी थोडेसे मसाले याच्यामध्ये टाकलेत आणि थोडे मसाले मी दहीमध्ये ॲड करणार आहे. तर मी आता याच्यामध्ये व्यवस्थित शिजल्यानंतर लाल तिखट, त्याच्याबरोबर थोडंसं गरम मसाला, मीठ आणि हळद ह्या सगळ्या गोष्टी मी ॲड केल्या आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं छानपैकी मी आता परतून घेणार आहे. हे परतून झाल्यानंतर आपण काय करायचं, याला 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं, कारण आता आपल्याला दुसरी तयारी करायची आहे. त्याच्यासाठी काय लागतं ते आता मी सांगणार आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण याच्यावरती झाकण ठेवूया. आता आपण काय करायचं, एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये मी दही घेतलं आहे. हे दही कमीत कमी 200 ml असेल आणि तेवढं दही मी घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ हे मी ॲड केलं आहे. जर आपल्याला 1 चमचा म्हणजे माझ्या हिशोबाने जर मी 1 चमचा मला लाल मिरची पावडर टाकायची आहे, तर मी अर्धी फोडणीमध्ये टाकली आणि अर्धी मी या दह्यामध्ये टाकलेली आहे. ह्याला व्यवस्थित चांगलं मी फेटून घेतलेलं आहे आणि हे फेटलेलं आहे ना, ते आता आपल्याला कढईमध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये आपण बघूया. आता आपण जो त्याच्यामध्ये मसाला तयार करत होतो तो व्यवस्थित शिजलेला आहे. त्याला चांगलं मी मिक्स करून घेते आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण सर्व दही जे आहे ना, ते ॲड करायचं आहे. आपण ज्या प्लेटमध्ये दही मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं आणि ते पाणी आता मी या दह्यामध्ये ॲड केलं आहे. आता याला व्यवस्थित चांगलं मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि त्यालासुद्धा आपण 3 ते 4 मिनटं व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. तुम्ही बघा 3 ते 4 मिनटानंतर मस्तपैकी याला उकळी येते आणि ते व्यवस्थित शिजलेलंसुद्धा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जी आपण फ्राय करून ठेवलेली भेंडी होती ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहेत आणि आपण व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 मिनटं आपण त्याला ठेवून द्यायचं आहे वाफेवरती शिजण्यासाठी. ही सगळी भेंडी आपण मस्तपैकी आतमध्ये ॲड करूया. तुम्हाला सांगते, एकदा नक्की असं ट्राय करून बघा. वेळही खूप कमी लागतो, खूप कमी वेळामध्येही होते आणि दुसरं हेच जर तुम्ही चपातीबरोबर खाऊन बघा, खूप छान टेस्ट येते. मी पण फर्स्ट टाईम ट्राय केलेली, पण खूप छान झाली होती आणि याची चव पण खूप भारी होती. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्ही बघा की याच्यानंतर याच्यामध्ये आपण जेव्हा भेंडी ॲड केली त्यानंतर त्याचा एक वेगळाच कलर किंवा ते दिसायलासुद्धा इतकं छान दिसतं आहे. आता याच्यावरती आपण 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आणि आता काढलेलं आहे. आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता खूपच छान असा कलर दिसतो आहे त्याचा. अशी नक्की ट्राय करा, खूपच छान आणि मस्त बनते.